नमस्कार मित्रांनो, आज बघा आपण रेडगरच्या मैदानावरती आलेत आणि आपल्याला भेटलेले आहेत दादाचा शोभा आणि राणा आहे. बघू शकतात आत्ताच्या घडीचे आहे ना, चालू सीझनची A1 जोडी आहे. आणि बघा ज्या ज्या मैदानामध्ये गेल्यात त्या त्या मैदानामध्ये गुलाल त्याही घेतलेले आहे. आणि आज बघा इथे रेडगरच्या मैदानावरती त्यांची भेट झालेली आहे. आपण संवाद साधूया या बैलांचा प्रवास कसा झाला आहे आणि कुठून खरेदी झाली आणि काय कारकिर्दी केलेली आहे बिनजोडमध्ये. दादा नमस्कार. नमस्कार दादा. ओळख सांगा ना तुमची. मंथन दीपक सावंत, पंचपाडा अंबरनाथ. हा बैल शिवबा, पंचपाडा एक्सप्रेस शिवबा या नावाने बोलतो. चकुली शिवनाथ दुर्गे, पंचपाडा अंबरनाथ या नावाने गाडी पळते आमची. शिवनाथ शेठ दुर्गे, पंचपाडा अंबरनाथ हे मालक आहेत बैलाचे. तो छोटा पोरगा त्यांचा, बरोबर. तो राणा आमचा, म्हणजे ती आमची घरचीच गाडी पळते. लहानपणापासून ते दोघं आदत वयापासून चांगलं पळतात. मधीत पण म्हणजे कंटिन्यू गाडी गुलाला ते गाडी अशी लवकर पडत नाही. आज पण चांगलीच गाडी झाली. त्याच्यावर गाडी जमलेली होती. एक एक बैल सांगून आपला बैल आपण काढलेला. आज पण गुलाल झाले दोघांचा चांगला. बरोबर आहे. आज बघा पावसाळ्या मैदानावरती तुम्हाला गुलाल भेटतं रेडगरच्या मैदानावरती. तर आजचं नियोजन तो कसं काय घडला आणि तिचं तर मैत्रीपूर्वक शर्यत झाली आमची. नावं नाही चांगलं वाटत घेणं, त्या तुमच्या पण परत तुमच्यावर परत बंदी येईल. नावं घेणं चांगलं नाही. आमची एकत्र म्हणजे मैत्रीपूर्वक शर्यत झाली. दोन्ही पण गाड्या चांगल्या पळाल्या. पेंडिंगला गाडी होती आमची. पेंडिंगला म्हणजे दोघं पण पेंडिंगचं गाडी कधी सोडली नाही आजपर्यंत. दोघांनी पेंडिंगची गाडी एक पण म्हणजे सोडली नाही. बरोबर आहे. आणि या आमचा पहिलाच नाही, म्हणजे 3 अड्डे झाला. आम्ही 3 अड्डे लगातार येतो इथं मागच्या अड्ड्यापासून. तेव्हा पण 3 अड्डा आमची गाडी गुलाला ती गाडी. परत तो राणा हे शुभा गाडी म्हणजे जुनच पळते. बरोबर आहे. आता बघा तुम्ही बोलले 3 मैदानामध्ये तुम्हाला म्हणजे यश भेटलेलं आहे आणि कुठेतरी या पाठीवरती मला तर वाटते बैल तुमची चांगली पळतात. काय बोलणार आहे? हा, इथं पण चांगली पळते. आणि आम्ही मध्ये इथं खोपडी पाठी नाशिक तिथं पण 3 टाइम गेलो. 3 टाइम गाडी तिथं पण चांगली झाली. परत म्हणजे कशी आम्ही ही गाडीच पळवतो, कारण की आमची गावातलीच म्हणजे गाडी पकडा, बाजूबाजूलाच गाव आहे दोघांचा. आणि ते लहानपणापासून एकत्रच पळत आहेत, त्यामुळे आम्ही हीच गाडी ठेवली. बरोबर आहे. मला तर वाटते तुम्ही बोलल्याप्रमाणे लहानपणापासून ती जोडी पळते तुमची. तर कुठेतरी एकमेकाला आहे ना साथ चांगली भेटते, कारण की बघायला गेलं तर दोघांचा तालमेल जमलेला आहे आणि नर मांदी सारखं म्हणजे एक समीकरण जुळून आलं. तुम्ही बरोबर बोलले ती बात. दोघं म्हणजे सारख्याला वारकं दोघं पण. तो पण कमी नाही, हा पण कमी नाही. तो वाढला गेला की हा वाढला, लगेच हा वाढला गेला की तो वाढला. म्हणजे दोघं जण असं आहेत की जरी एक कमी पडलं तरी दुसरा त्याला घेऊन जातो. बरोबर आहे. एकमेकाला आहे ना म्हणजे सांभाळून घेतात. आणि कुठं एखादा नंदी कमी पडला तर मग तो स्पीड लावतो किंवा एखाद्या हा कमी पडला तो स्पीड लावतो. म्हणजे दोघं एकमेकांना सांभाळून घेतात. दोघांची म्हणजे मतं जुळली आहेत दोघांची. गाडी सेम नरमादी एकदम पळते. बरोबर आहे. आता बघा ना दादा, मग तुमचं सर्व मॅनेजमेंट कोण करतं बरं? मॅनेजमेंट आमचं काका त्यांच्यावर म्हणजे आम्ही. आणि परत ते प्रदीप दादा म्हणून एक आहे, प्रदीप गायकर, त्या बैलाचा मालक. परत ते मालक आहेत त्या बैलाचे कावेश ड्रायव्हर. आमचा ड्रायव्हर पण आहे, म्हणजे घरचाच ड्रायव्हर, असं काही नाही. म्हणजे सगळी घरचीच पोरं. तो स्वतः मालक. आणि दादा बघा ना, तुम्ही बोलल्याप्रमाणे ड्रायव्हर एक म्हणजे मोलाचा असतं, कारण की बघा शर्यतीमध्ये 3 हिस्से असतात, त्यापैकी एक हिस्सा मेन ड्रायव्हरचा असतं. तुम्हाला सांगतो आम्ही की आमचा ड्रायव्हर म्हणजे 2 ड्रायव्हर आमचे कंपल्सरी. एक संजय ड्रायव्हर ढोकेकर, संजय बोल ढोक्याचा. त्यांनी लहानपणापासून या बैलाला हाकलले, त्यामुळं त्याला माहिती आहे की बैल कसा हाकलायचा, कसा उचलाचा बैल. आणि कावेश ड्रायव्हर यांनी पण लहानपणापासून गाडी हाकलली. घरची गाडी म्हणजे तो त्याचा स्वतःचा बैल आहे. तो राणा बैल हा त्याचा आहे, त्याचा मालकीचा बैल आहे तो स्वतःच्या. बरोबर आहे. आणि तो कसा बोलतो, आपली घरची गाडी मग स्वतः ड्रायव्हर मी बसणार. त्यामुळे आम्हाला पण कोणत्यावर भीती नाही राहत की बरं कसा गाडी पळवल काय पळवल. आम्हाला 100% माहिती की राणा शिवबा असेल तर काव्या त्रिकुट खतरनाक गाडी पळते. बरोबर आहे. दादा बघा ड्रायव्हर मोलाचा असतोच, कारण की ड्रायव्हर विषयी जरा संवाद साधू. कारण की बघा 3 गुलाल म्हणजे पाठीमागे घेतलेला, म्हणजे हॅट्रिक झालेली. दादा काय बोलणार? बघा आता तुम्ही लागोपाठचे 3 गुलाल घेतलेले म्हणता वाटतं. आज पण घेतला आणि त्याच्या आधी पण घेतलेला. काय बोलणार या बैलांविषयी? बैल म्हणजे गाडी जुलूम पळते, गाडीच पडली नाही अजूनपर्यंत. बरोबर आहे. या बैलांविषयी तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल, म्हणजे तालमेल चांगला जमला आहे म्हणजे तुमचा आणि त्यांचा. हो, गाडी जर साईडला चिपकली ना तर गाडीच सुटणार नाही बैलांच्या हात. बरोबर आहे. आणि जेवढी गाडी बाजूची गाडी जेवढी पळेल तेवढी गाडी ओढतील बैला. आणि बघा एका मालकाचा म्हणजे कुठेतरी विश्वास असतो, आणि त्या विश्वासापोटी कुठेतरी ड्रायव्हर तेवढंच म्हणजे विश्वासाने गाडी हाकलता म्हणजे एक. हो, आता आमचा स्वतःचा माझा बैल आहे, घरचाच बैल आहे, म्हणून मी स्वतःच बसतो. बरोबर आहे. दादा आतापर्यंत किती गुलाल तुम्ही घेतलेले आहेत? म्हणजे हे जे 200+ गुलाल आहेत 3 वर्षामध्ये रानाचे.
आणि याचे पण 100च्या वरती गुलाल आहेत. बरोबर आहे. म्हणजे दादा कंटिन्यू बैल गुलालातच आहेत आमची. बरोबर आहे. आता बघा 200+ गुलाल घेतात आणि त्याच्यामागे तुमच्या टीमची मेहनत आहे त्याच्यामागे, काय बोलणार? हो, टीमची मेहनत आहे. आम्ही सर्व मिळूनच म्हणजे नियोजन करतो. आमची हीच गाडी पळते आणि एक बोनवलीचा बब्या म्हणून आहे, बब्या चायना कारतूस, ती पण गाडी पळते. बरोबर. ही गाडी आमची कंटिन्यू चालू आहे आता. मग दादा बघा आहे ना, बरेच म्हणजे मागण्या पण येतात, मग अशा वेळेला तुम्ही कसं काय हो, पहिल्यांच्या मागण्या आज पण चालूच आहेत आम्हाला, पण आम्ही सध्या ही गाडी फोडत नाही. गाडी पळते, जेव्हा पळते तेव्हा पळवणारच. नाही पडली तरी गाडी आम्ही पळवणारच. देव म्हणजे देव आलो म्हणजे सध्या गुलालात गाडी येते, फोडायचा विचार नाही आमचा. बरोबर आहे. दादा घरचीच कोण असेल तर मग दुसरीला आपण काहीतरी हा, दुसरीला करू नियोजन, पण सध्या गाडी फुटणार नाही. बरोबर आहे. दादा आता बघा पावसाळी सीझनला मला तर वाटते शक्यतो मैदानात कमी होतात आणि अशा वेळेला रेडगर इथे शर्ती होतात, म्हणजे बैलांसाठी प्लॅटफॉर्म चांगला आहे. हो, कारण आता घाटावर सगळेच जण नाही पाठवू शकत घाटावर, सगळ्यांची परिस्थिती नाही तशी, म्हणून आम्ही पण बैल घाटावर द्यायचं. तर इथं आपले मैदान चालू आहे, तर बैलाची रुटीन चालू राहते इथं पण. बरोबर आहे. आणि पावसाळी हंगामामध्ये चांगला म्हणजे रुटीन भेटले म्हणजे बैलांना. हो, मुंबईच्या गाडा मालकांसाठी म्हणजे खूप सोयीचा झाला आहे मैदान. म्हणजे सोयीस्कर मैदान पण चांगलं आहे. मैदान पण चांगलं आहे पळायला. हा, बरोबर आहे. मैदान म्हणते ना आपल्याला जवळ आहे. प्रत्येकाची म्हणजे ऐपत तेवढी नसते जाते. एवढा बरोबर आहे. साताऱ्याला बैल घेऊन जायचा. बरोबर आहे. समोरचा पण माणूस तेवढा हे ताकदीचा पाहिजे. त्यामुळे आपण इथल्या इथं जवळ बरं पडतो. आता बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे म्हणजे मॅन पॉवर बोलली तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक मोलाचं हे आहे म्हणजे, आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांभाळायला पण एक म्हणजे प्लॅनिंग. मला सांगतो मॅन पॉवर म्हणजे आमची सगळी घरचीच. असं बाहेरचं म्हणजे असं येतात पोरं सगळी, म्हणजे आमची गावातली अख्खी काकोल्यातली पोरं, परत फलचीवाड्यातली पोरं सगळी असतात. आज पण पोरं आमची सगळी आलेली. आणि परत मॅन पॉवर म्हणजे आमची घरचीच पोरं सगळी, दोन्ही बैलांची घरची पोरं, मालक बिलक सगळे एकत्र. आणि ह्यो संजय, तुम्हाला बघायची बोलणार संजय ड्रायव्हर, तो लहानपणापासून बैलाचा जो आखला जातो ह्यो, आणि हे दोघंच जण ड्रायव्हर. बाकी आम्ही ड्रायव्हर कोण लवकर बसवत नाही, फिक्स ड्रायव्हर. भले कुठं पण किती पण मोठा बैल आम्हाला भेटून, मग आम्ही सांगतो बाबा आमचा ड्रायव्हर एक हे जाईल, एक तर काव्या नाही तर संजय. बरोबर आहे. बरोबर. शेठ काय बोलणार बघा, आता तुम्ही लहानपणापासून घडवलंय या नंदीला. त्याला विश्वास नव्हता, पण मला मी ड्रायव्हर असून मला अनुभव त्या बैलाचा म्हणजे एवढा विश्वास होता का जिथे गाडी आम्हाला म्हणजे 99% लोकांनी सांगलेली का गाडी तुम्हाला भेटणार नाही, ती गाडी आम्ही मारून दाखवली बरोबर आहे. बोनवलीच्या मैदानात. दादा मग अशा वेळेला बघा लोक म्हणजे असं म्हणजे हे करतात का कमी लेखतात, मग हा. अशा वेळेला कुठेतरी त्यांना परत उत्तर द्यायचं किंवा म्हणजे आपल्या इज्जतीचा प्रश्न असतो, त्या वेळेला मग काय असतं म्हणजे? इज्जतीचा म्हणजे आमची पैरा आम्हाला अल्लग होता त्या दिवसाला, पण आम्ही एक बैल मागे ठेवलेला आमचा आणि या बैला आम्ही तो बैल काढला बरोबर आहे. बिनजोडचा. त्याचा स्वतःचा घरचा बैल म्हणजे होता आपला पायरा. आम्हाला माझ्या बैलापेक्षा याच्यावर मला विश्वास जास्त होता का यो बैल ती गाडी मारेल. दादांनी एवढं तुमच्याबद्दल म्हणजे एवढं तारीफ वगैरे करतो, म्हणजे कुठेतरी तुमच्या मध्ये कुठेतरी नाही, टॅलेंट नाही, आहे. तारीफचा विषय म्हणजे बैलच मुलांची हक्क आहे त्याचा म्हणजे म्हणजे बैलाला असं शिवबा आम्ही नावाचा शिवबाच्या नावाचा म्हणजे जसं नाव शिवबा आहे तसं तो शिवबाचं नाव करून दाखवतो. बरोबर आहे. ये राणावाल्याकडे दादा ये. राणा आहे, राणाची जरा मुलाखत घेऊया. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं जरा. माझं नाव कावेश गायकर आहे. बैल आमचा पळतो कैलासवासी केशव विष्णू गायकर, काकोले अंबरनाथ या नावाने बैल पळतो आमचा. बरोबर आहे. मध्ये किती वर्षापासून आहेत तुम्ही? आम्ही पहिल्यापासून आमच्या आजोबापासून आमचा छंद आहे. बैल आमचा झाल्या 3-4 वर्ष झाले आमच्या दावणीला आहे. बरोबर आहे. सुरुवातीचा प्रवास सांगा, म्हणजे तुमच्या दावणीला कोणाकडून आला, म्हणजे कसं आलं ते? हा चाकणच्या बाजारातून घेतलेला आम्ही, तेव्हा खूप छोटा होता, म्हणजे त्याला घडवला आम्ही घरीच. तेव्हा व्यसन पण नव्हती त्याला, कोरा वासरू आणलेला एकदम. तर दादा काय बोलणार बघा, आता तुम्ही छोट्यापासून म्हणजे त्याला घेतलेलं आहे, आता तुमच्याकडे 4 वर्ष झालेले आहेत. 4 वर्षामध्ये सोन्याचा दिवस तुम्हाला म्हणजे त्यांनी दिलेला आहे, कारण की बिनजोड क्षेत्रामध्ये बघतो ना नाव खूप महत्त्वाचं असतं आणि त्या नावासाठी खूप धडपड असते आणि कुठेतरी तुमच्या सर्वांची मेहनत त्याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला पण यश भेटतं, म्हणजे बैल देते. आता बैल म्हणजे शून्यातून वर आलेला बैल आहे, खूप संघर्ष केला आम्ही. बैल म्हणजे एकदम शून्यातून वर आलेला बैल आहे. बरोबर. सुरुवातीला आमची सलग गुलाल पडली जेव्हा घेतला तेव्हा, पण आम्ही घेतली मेहनत बैलावर आणि बैलाने पण करून दाखवला. बरोबर आहे.
आणि त्याच्या मागे आहे ना तुमचा पण मोलाचा वाटा आहे आणि तुमच्या सुट्टी मेकरांचा किंवा तुमच्या सर्वांची मेहनत आहे त्याच्यामध्ये. हो नक्की. सुट्टी मेकर म्हणजे सुट्टीला खूप मस्ती करतो हल्ली तरी, आता डायरेक्ट अंग टाकतो. सुट्टी मेकर आमचा स्वतःच आहे, माझा भाऊ आहे तो असतो. आणि असतात आपली पोरं, आशिष ड्रायव्हर एक असतो आपलं, संजय ड्रायव्हर, केशव मामा दलवी, त्याच्या हातावरून बैल चांगला आपला मानतो. म्हणजे एक नामवंत सुट्टी मेकरांचा पण तुम्हाला साथ भेटतं हो. आणि तुम्हाला म्हणजे सुट्टीसाठी येतात ते म्हणजे. हो नक्कीच. आपण आपल्याला कधी नाराज नाही केलं, आपण बोलल्यावर 100% येतात ते. बरोबर. आणि कुठेतरी बघतो ना तुमचे बाबा झाले किंवा काका झाले, त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे त्याच्यामागे. त्यांच्याविषयी काय बोलणार तुम्ही? हो त्यांच्या मुलं आज आम्ही या नादात आहे आज. आणि बैल पण आम्हाला कधी नाराज नाही केला आजपर्यंत. बैल जिथं आलं तिथं गुलाल घेऊनच गेलो आम्ही. बरोबर आहे. आता बघा आज गुलाल झालेला आहे, कुठेतरी घरामध्ये फॅमिलीचा आनंद वेगळा असेल. कारण की बघा घरून फोन चालूच आहेत, गाडी झाली असा तसा दुसरी करायची का, घरून फोन चालूच असतात आमचे. आणि लाईव्ह असल्या का पूर्ण दिवस शर्ती चालूच असतात घरी पण. घरच्यांचा म्हणजे खूप सपोर्ट आहे आम्हाला, बरोबर. बैलावर प्रेम आहे म्हणजे घरच्यांचा पण. दादा मग आता काही आता मैदान येतील, मग त्याच्यामध्ये कसं काय प्लॅनिंग असेल तुमचा? हीच तुमची A1 जोडी असेल का मग कसं असेल? नाही हीच गाडी पळणार आमची. 3 फेऱ्याचा पण नियोजन चालू आहे आमचा या जोडीचा. 3 फेऱ्यात पण जाणार आम्ही गाडी घेऊन. दादा 3 फेऱ्यामध्ये याच्या पहिले गेलेले आहेत का, म्हणजे पहिल्यांदा केलं असेल तुमचं कसं? हो पहिल्यांदा आपला कर्जत केसरी झाला होता गेल्या वर्षी, तिथे गेलेलो आम्ही. गट कारलेला याने आणि सेमीला आमची गाडी फॉल झाली होती, 2 नंबरला उतरलेली तेव्हा. जास्त करून दादा 3 फेऱ्यापेक्षा बिनजोडमध्ये मला वाटते आपला खेळायला मजा आहे. हो आपला मुंबईमध्ये बिनजोडच खेळतो आम्ही 3 फेऱ्याला. आता चाललाय नियोजन बघू, पण आपला कंटिन्यू बिनजोड खेळ चालूच आहे. आणि बिनजोड खेळाची आवड पण आहे आम्हाला, बिनजोड खेळ जास्त आवडतो. बरोबर आहे.